विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण या ठिकाणी आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय या दोन्ही संकल्पना ज्या आहेत, या दोन्ही संकल्पना या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या होत्या। आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय यामधला जो काही फरक आहे, सौम्य फरक, तो सौम्य फरक आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत। मुलांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या संदर्भामध्ये प्रोफेसर शुम्पीटर, तसंच प्रोफेसर किंडल बर्जर, श्रीमती उर्सुला हिक्स, प्राध्यापक जे.के. मेहता इत्यादी विचारवंतांनी आपल्या मतांच्या आधारानुसार आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यामधला फरक जो आहे तो फरक या ठिकाणी सांगितलेला आहे। या आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्या फरकामधला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे वाढीच्या प्रक्रियेचं स्वरूप जे आहे, या वाढीच्या प्रक्रियेच्या स्वरूपावरून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो फरक आपण अभ्यासणार आहोत। अल्पविकसित, विकसित आणि असे जे काही दोन्ही देश आहेत, या दोन्ही देशांमध्ये वाढीची किंवा विकासाची जी आपण म्हणतो ही प्रक्रिया जी आहे, ही वाढीची आणि विकासाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू असते। प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये मात्र भिन्नता जी आहे, ही भिन्नता आपल्याला या ठिकाणी आढळून येते। म्हणजे आर्थिक विकासाची प्रक्रिया जी आहे, ही आर्थिक विकासाची प्रक्रिया जर आपण बघितली तर ती तुटक अशा स्वरूपाची आपल्याला दिसून येते किंवा खंडित स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते। कारण अल्पविकसित जे काही देश आहेत, या अल्पविकसित देशांपुढे विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत, हे विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतात। हे जे काही प्रश्न आहेत ते मग राजकीय प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, आणि या सर्वांमुळे आर्थिक विकासाची प्रक्रिया जी आहे ती काय होती, थोड्याफार प्रमाणामध्ये खंडित होताना आपल्याला दिसून येते। कारण त्यामध्ये वाढीचा जो काही दर आहे, या वाढीचा दर जर आपण बघितला, आर्थिक विकासाच्या वाढीचा जो काही दर आहे तो जर आपण बघितला तर तो अल्प असलेला आपल्याला दिसतो। या उलट जर आपण विकासाच्या प्रक्रियेचा विकसित देशांच्या संदर्भामध्ये विचार केला तर विकसित देशामधली जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या ठिकाणी सावकाश, सातत्याने मात्र दीर्घकाळ चालणारी अशी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं। आता विकसित जो काही देश आहे, या विकसित देशामध्ये साधनांचा झालेला जो काही विकास आहे, हा साधनांचा झालेला विकास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेचं जे काही स्वरूप आहे, हे विकासाच्या प्रक्रियेचं स्वरूप भिन्न असलेलं आपल्याला दिसून येतं। अशा प्रक्रियेचं जे काही वर्णन आहे ते वर्णन आर्थिक वृद्धीमध्ये केलं जातं आणि त्यामुळे वाढीच्या प्रक्रियेचं स्वरूप हे आर्थिक विकासाचं आणि आर्थिक वृद्धीचं कसं आहे, भिन्न आहे, हे असं आपण या मुद्द्यावरून स्पष्ट करू शकतो। दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे साधनांची स्थिती। आता साधनांची स्थिती या मुद्द्यामध्ये जर आपण बघितलं तर अल्पविकसित जे काही देश आहेत, या अल्पविकसित देशांमध्ये विकासासाठी आवश्यक असणारी जी काही साधन सामुग्री आहे, ही विकासासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री ही उपलब्ध असते। जी काही साधनं आहेत, या साधनांचा उपयोग देखील या ठिकाणी महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो। परंतु अर्थव्यवस्थेच्या या विकासाच्या अभावामुळे साधनांचा जो काही विकास आहे, हा साधनांचा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये प्रथम साधनांचा विकास करणं हे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेचा एक आवश्यक भाग या ठिकाणी असतो। विकसित जे काही देश आहेत, या विकसित देशांमध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी जी काही साधनं आहेत, या साधनांचा विकास ऑलरेडी झालेला असतो आणि त्यामुळे देखील
या ठिकाणी विकासाच्या प्रक्रियेचं जे काही स्वरूप आपण म्हणतोय, या विकासाच्या प्रक्रियेचं स्वरूप भिन्न भिन्न अशा स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे अशा प्रक्रियेचं वर्णन आर्थिक वृद्धीची साधनं असं आपण करू शकतोय. म्हणजे हा एक साधनांची स्थिती, हा एक दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यापक संकल्पना आहे. मुलांनो, विकसित देश आणि या विकसित देशामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या काही उत्पादनं आहेत, या उत्पादनाच्या राहणीमानाच्या वाढीला आर्थिक वृद्धी असं आपण म्हणतो. हे आपण मागच्या लेक्चरला अभ्यासलेलं आहे. या उलट जर आपण बघितलं तर अल्पविकसित जे काही देश आहेत, या अल्पविकसित देशामध्ये उत्पादन, रोजगार आणि राहणीमानाच्या वाढीला आपण काय म्हणतोय? आर्थिक विकास असं म्हणतोय. हा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्यामधला सौम्य फरक आपल्याला सांगता येऊ शकतो. आता आर्थिक विकास ही जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये आर्थिक बदलाबरोबर या ठिकाणी राजकीय देखील बदल होत आहेत. राजकीय बदलाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक आणि मानसिक जे काही बदल आहेत, या मानसिक बदलांचा देखील या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतोय. संयुक्त राष्ट्रसंघ, या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामध्ये सांगितल्याप्रमाणे विकासाचा जो काही अर्थ आहे, हा विकासाचा अर्थ या ठिकाणी फक्त मानवाच्या केवळ ज्या काही भौतिक गरजा आहे, या भौतिक गरजांमध्ये वाढ होणं नसून व्यक्तीच्या सामाजिक पद्धती ज्या आहेत, या व्यक्तीच्या सामाजिक पद्धतींमध्ये देखील या ठिकाणी सुधारणा करणं गरजेचं आहे. आर्थिक वृद्धी जी आपण म्हणतो, या आर्थिक वृद्धीमध्ये फक्त आर्थिक जे काही घटक आहेत, या आर्थिक घटकांमधील बदलांचा समावेश या ठिकाणी होत असलेला आपल्याला दिसतो. आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये मात्र फक्त आर्थिक वृद्धी नाही, तर त्याबरोबर या ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, संस्थात्मक आणि आर्थिक जे काही बदल आहेत, या सर्व बदलांना या ठिकाणी काय करावं लागतं? सामावून घ्यावं लागतं. याचाच अर्थ असा की आर्थिक विकास ही जी काही संकल्पना आहे, ही आर्थिक विकास संकल्पना आर्थिक वृद्धीपेक्षा कशी आहे? जास्त व्यापक अशा स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा जो मुद्दा आहे मुलांनो, तो म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक फरक. आता संख्यात्मक आणि गुणात्मक फरक या मुद्द्यामध्ये आर्थिक वृद्धीची जी काही संकल्पना आहे, ही आर्थिक वृद्धीची संकल्पना ही संख्यात्मक बदल दर्शवते. तर विकास ही जी काही संकल्पना आहे, ही आर्थिक विकासाची संकल्पना ही गुणात्मक बदल दर्शवताना आपल्याला दिसते. म्हणजे आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेमधून आर्थिक घटकांमधील संख्यात्मक परिवर्तन जे आहे, हे संख्यात्मक परिवर्तन होताना दिसतात. विकसित जे काही देश आहेत, या विकसित देशांजवळ साधन सामुग्री जी आहे, ही साधन सामुग्री मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणामुळे उत्पादन जे आहे, हे उत्पादन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढताना आपल्याला दिसते. उच्च कार्यक्षमता आणि या उच्च कार्यक्षमतेमुळे आदानांचा दर जो आहे, या आदानांच्या दरामध्ये किंवा आदानांच्या दर मात्रेसाठी या ठिकाणी उत्पादनामध्ये होणारी जी काही वाढ आहे, ही उत्पादनामध्ये होणारी वाढ देखील अधिक असलेली आपल्याला दिसून येते. आणि अशी जी काही स्थिती आहे, या अशा स्थितीमध्ये अल्पविकसित जे काही देश आहेत, या अल्पविकसित देशांमधील विकास प्रक्रिया जी आहे, या विकास प्रक्रियेमध्ये या ठिकाणी हा जो काही होणारा बदल आहे, तो आढळत नाही. आणि म्हणून जे काही विकसित देश आपण म्हणतो, या विकसित देशांमधील विकास प्रक्रियेचं जे काही वेगळेपण आहे, हे विकास प्रक्रियेचं वेगळेपण दर्शवण्यासाठी आर्थिक वृद्धी ही शब्दरचना या ठिकाणी वापरली जाते. आता आर्थिक वृद्धीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला,
तर विकासाची किमान एक पातळी जी आहे ही विकासाची किमान एक पातळी या ठिकाणी गृहीत धरली जाते। त्यामध्ये उत्पादन घटकामधली वाढ असेल, तांत्रिक प्रगती असेल इत्यादी जे काही घटक आहेत त्या घटकांचा विशिष्ट दर जो आहे हा विशिष्ट दर या ठिकाणी अगोदर गृहीत धरला जातो आणि नंतर आर्थिक वृद्धीच्या प्रतिमानांची मांडणी जी आहे ही मांडणी देखील या ठिकाणी केली जाते। परंतु असं गृहीत अल्पविकसित जे काही वाढ आपण म्हणतो या अल्पविकसित देशांच्या बाबतीमध्ये मात्र मान्य केलं जात नाही किंवा मान्यता येत नाही। म्हणजे अल्पविकसित जे काही देश आहेत या अल्पविकसित देशांमध्ये जर आपण विचार केला तर अगोदर या ठिकाणी गुणात्मक परिवर्तनाची गरज असते आणि या फरकामुळेच या ठिकाणी अल्पविकसित देशांमधील गुणात्मक जे काही परिवर्तन आहे या गुणात्मक परिवर्तनासाठी आर्थिक विकास आणि विकसित देशांमधील संख्यात्मक परिवर्तनासाठी आर्थिक वृद्धी असा शब्दप्रयोग जो आहे हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरला जातो आणि त्यातून या दोघांमधला म्हणजेच आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यांच्यामधला सौम्य फरक आपल्याला सांगता येऊ शकतो। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रेरणा आणि जबाबदारी। आता मुलांनो प्रेरणा आणि जबाबदारी म्हणजे आर्थिक वृद्धी जी आपण म्हणतो या आर्थिक वृद्धीसाठी विकसित जे काही भांडवल आहे या विकसित भांडवलशाही देशामधील बाजार यंत्रणा जी आहे ही बाजार यंत्रणा हीच या ठिकाणी प्रेरणादायी शक्ती ठरताना आपल्याला दिसते। भांडवलदार नफ्याच्या प्रेरणेने या ठिकाणी उत्पादन आणि उत्पादन तंत्राबाबतीमध्ये जे काही निर्णय घेत असतात त्यामुळे प्रतिवर्षी देशाच्या एकूण उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसते आणि या उत्पादनामध्ये वाढ होऊन आर्थिक वृद्धी जी आहे ही आर्थिक वृद्धी देखील या ठिकाणी घडून येते। दारिद्र्याचं जे काही दृष्टचक्र आहे या दारिद्र्याच्या दृष्टचक्रामुळे भांडवल निर्मिती होऊ शकत नाही आणि ही भांडवल निर्मिती न झाल्यामुळे तुटीचा जो काही अर्थभरणा आहे हा तुटीचा अर्थभरणा परकीय भांडवल तंत्रज्ञान त्याचबरोबर आयातीचे जे काही करार आहेत हे आयातीचे सर्व करार इत्यादी मार्गांनी सरकारला औद्योगिकीकरण जे आपण म्हणतो हे औद्योगिकीकरण या ठिकाणी घडवून आणावं लागतं। स्वतःला काही उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे या ठिकाणी सुरू करावे लागतात आणि मग त्यातून काय होतो आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास घडून आलेला आपल्याला दिसून येतो। हा एक फरकाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल। सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे साधन सामुग्रीचा वापर। आता मुलांनो अल्पविकसित जे काही देश आहेत या अल्पविकसित देशामध्ये जर आपण बघितलं तर साधन सामुग्री न वापरलेल्या स्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली आपल्याला दिसते आणि अशा साधन सामुग्रीचा कार्यक्षमपणे वापर करणं किंवा या कार्यक्षम वापरासाठी या ठिकाणी तांत्रिक ज्ञान जे आहे हे तांत्रिक ज्ञान या ठिकाणी प्राप्त करणं त्याद्वारे उत्पादनामध्ये जी काही वाढ आपण म्हणतो ही वाढ करणं म्हणजेच काय आहे आर्थिक विकास करणं होय। आता साधन सामग्रीच्या कार्यक्षम अशा वापर जो आहे तो कुठे होतो मग तर विकसित देशांमध्ये जी उपलब्ध साधन सामुग्री आहे त्या उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षमपणे वापर केला झालेला कार्यक्षमपणे आणि पूर्णपणे वापर केलेला आपल्याला दिसून येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मग होणाऱ्या वाढीसाठी आपण आर्थिक वृद्धी ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपण या ठिकाणी वापरतो। आता थोडक्यात आर्थिक विकास आणि या आर्थिक विकासामध्ये साधन सामग्रीच्या कार्यक्षम वापरावरती या ठिकाणी भर असतो आणि आर्थिक वृद्धीचा जो काही संबंध आहे हा संबंध साधन सामग्रीच्या कार्यक्षम पुनर्वितरणाशी असलेला आपल्याला दिसून येतो। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रथम विकासानंतर वृद्धी। आता या ठिकाणी प्रथम देश जो आहे हा देश काय करतो
प्रथम देश जो आहे तो आपल्या अविकसित अशा अवस्थेमध्ये असतो किंवा मागासलेल्या अशा स्वरूपाचा असतो. नंतर विकास जो आहे हा नंतर या ठिकाणी विकास होत जातो आणि तो विकसित बनलेला आपल्याला दिसतो. म्हणजे युरोप खंड जर आपण विचार केला तर या युरोप खंडातील बहुतेक देशांचा 17व्या शतकामधील औद्योगिक क्रांती जी घडून आलेली होती, या औद्योगिक क्रांतीमधून आर्थिक विकास झाला आणि नंतर ते देश जे आहेत ते काय झालेले आहेत, विकसित बनलेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजेच हा क्रम जो आहे तो क्रम आधी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे की आर्थिक विकास आणि नंतर आर्थिक वृद्धीची ही अवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे आर्थिक विकास जो आहे हा आर्थिक विकास घडवून आणताना अल्पविकसित जे काही राष्ट्र आहेत किंवा जे काही देश आहेत हे या देशांना अनेक अडथळे जे आहेत ते अडथळे पार करावे लागतात. आर्थिक विकास झाल्यानंतर पुढील जे काही बदल आहेत त्या बदलांचा मार्ग जो आहे तो सुरळीत होताना आपल्याला दिसून येतो. पुढचा जो मुद्दा आहे मुलांनो तो म्हणजे मार्गदर्शनाची आवश्यकता. आता आपण जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा करतो तेव्हा जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालेलं असेल तरच ती गोष्ट असेल किंवा ती जी काही ध्येय असतील ती ध्येय आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो. तसंच अर्थव्यवस्थेमध्ये देखील आहे की अल्पविकसित देशामध्ये आर्थिक विकासासाठी या ठिकाणी सरकारच्या मार्गदर्शनाची अथवा निर्देशनाची गरज जी आहे ती गरज या ठिकाणी भासते. सरकारला अनेक बाबतीमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन करावं लागतं. विकासाच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या प्रेरणा या ठिकाणी निर्माण कराव्या लागतात. निर्माण झालेल्या वाढीच्या प्रेरणांना या ठिकाणी योग्य दिशा देण्याचं काम सरकार करत असलेली आपल्याला दिसते आणि त्या दृष्टिकोनातून सरकारची आवश्यकता असते. या उलट विकसित देशामध्ये जर आपण बघितलं तर सरकारच्या मार्गदर्शनाची गरज भासत नाही. विकसित देशामध्ये उत्पादन वाढीची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला स्वतःची एक गती या ठिकाणी प्राप्त झालेली असते. समाजवादी जे काही देश आहेत या समाजवादी देशांचा अपवाद जर आपण वगळला तर त्यांना मार्गदर्शनाची गरज भासत नाही. म्हणजे थोडक्यात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या मार्गदर्शनाची गरज आपल्याला भासते तर आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या मार्गदर्शनाची गरज जी आहे ती गरज आपल्याला या ठिकाणी भासत नाही. आणि शेवटचा जो मुद्दा आहे मुलांनो तो म्हणजे संबंध. आता आर्थिक विकासच्या संदर्भामध्ये आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये देशाच्या अल्पविकसित आणि विकसनशील अवस्थेशी संबंध जो आहे तो संबंध या ठिकाणी येत असतो. या उलट आर्थिक वृद्धीचा संबंध जो आहे हा आर्थिक वृद्धीचा संबंध या ठिकाणी देशाच्या विकसित अवस्थेशी आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात आर्थिक विकास ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना अल्पविकसित जे काही देश आहेत या अल्पविकसित देशांच्या विकासाच्या समस्यांच्या संदर्भामध्ये वापरली जाते. या उलट आर्थिक वृद्धी हा शब्द विकसित जे काही देश आहेत या विकसित देशांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आर्थिक विकास ही प्रक्रिया खंडित स्वरूपाची तर आर्थिक वृद्धीची प्रक्रिया ही सावकाश आणि सातत्य दीर्घकाळ चालणारी अशी ही प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. मुलांनो आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय त्या दोघांमधला जो काही सौम्य फरक आहे तो सौम्य फरक आपण या ठिकाणी अभ्यासला. पुढच्या लेक्चरला आपण आर्थिक विकासाचे जे काही निर्देशक आहेत ते निर्देशक अभ्यासणार आहेत. धन्यवाद.